जमीन रजिस्ट्रीच्या नियमामध्ये सरकारने काही बदल केले आहे। पूर्वी कसं व्हायचं की जमीन खरेदी आणि विक्रीच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने सरकारने आता जमीन रजिस्ट्रीच्या नियमामध्ये बदल केले आहेत। ते बदल नेमके कोणते आहेत एक एक करून आपण समजून घेऊया। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी आता सरकारने कठोर पावलं उचलली आहे, जेणेकरून गैरव्यवहार थांबवता येईल आणि खरेदीदार व विक्रेता या दोघांनाही कायदेशीर संरक्षण मिळेल। आता जमीन रजिस्ट्री तेव्हाच होईल जेव्हा दोन्ही पक्ष आवश्यक कागदपत्र सादर करतील। पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन कागदपत्र आता रजिस्ट्रीसाठी बंधनकारक करण्यात आले आहे, ज्यामुळे टॅक्स चोरी आणि बनावट ओळख यावर नियंत्रण ठेवता येईल। पॅन कार्डमुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद सरकारकडे सुरक्षित राहते आणि आधार कार्डामुळे व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा रेकॉर्ड राहतो। यासोबतच पासपोर्ट आकाराचा फोटो देखील रजिस्ट्रीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, जेणेकरून ओळखीमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये। या व्यतिरिक्त जमिनीचा खासरा क्रमांक, भू नकाशा, महसूल नोंदीचे पुरावे सादर करणे देखील आवश्यक आहे। तसेच विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील झालेला करार, पेमेंटची पावती, बँक स्टेटमेंट किंवा चेकची प्रत देखील द्यावी लागणार आहे, जेणेकरून मालमत्तेच्या व्यवहारात पूर्ण पारदर्शक टिकून राहील। तर जमीन खरेदी व्यवहार पारदर्शक करण्यासाठी सरकारने हे एक कठोर पाऊल उचलले आहे। सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।